आणि त्यानंतर ना अजून एक एक काळ आला, तो म्हणजे यूट्यूब, यांनी पर्सनली माझ्या आयुष्यावर फार मोठा इम्पॅक्ट टाकला. 2016 इंडियामध्ये आपण यूट्यूबकडे जास्त वळालो. यूट्यूब आल्यामुळे सगळ्यात मोठा एक फायदा काय झाला, की तुम्ही कुणावर डिपेंड नाही. आज तुम्ही एक फिल्म बनवून तुम्ही यूट्यूबवर रिलीज करू शकता, तुम्ही ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकताय. नॉर्मली कसं होतं की तुम्ही फिल्म बनवली, मग तुम्ही डिस्ट्रीब्युटरकडे जा, मग डिस्ट्रीब्युटर तुम्हाला स्क्रीन देणार. इथं तसं नाही. यूट्यूबमध्ये आला, तुम्हाला वाटलं ही फिल्म करावी, ही केली आणि ही अपलोड केली, इझिली तुम्ही लोकांना डिस्ट्रीब्युशनचा ताप इथं वाचला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जिओग्राफिकल बाउंड्रीज काय नाही आहेत यूट्यूबमध्ये. ओके, आता जर मी आता मराठीमध्ये इथं फिल्म रिलीज केली तर मला मिळणाऱ्या स्क्रीन किती आहेत? महाराष्ट्र. पण महाराष्ट्र सोडून मला स्क्रीन किती मिळणार? तिथं लिमिटेशन आलं. खरं यूट्यूबमध्ये इथं नाही, असं नाही. मी अपलोड केलेला व्हिडिओ दुसऱ्या देशात पण लोक बघू शकतील. बरं, प्रोडक्शन मला तिथं जास्त कोणाला पैसे पण द्यायला लागत नाही. व्लॉगिंग हा आपण इंडिव्हिज्युअल फिल्म क्रिएटरचा एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणू शकतो. मोठ्या स्टुडिओची गरज नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी आत्ता जिथं शूट करतो आहे, मी माझ्या एक कॅमेऱ्यावर घेतो आहे आणि मी इथल्या इथं माझ्या एक घरातल्या एका खोलीमध्ये स्टुडिओ सेटअप केला आणि बस. आणि आजच्या काळात तर तुम्हाला याची पण गरज नाही. तुम्ही फक्त एक आयफोन घेऊन त्याच्यावर एक फिल्म बनवून त्याच्यावर एडिट करून अपलोड करू शकता. म्हणजे टेक्नॉलॉजी किती अपडेट झाली या काळात हे आपण बघतोय.